तसं बघायला गेलं तर आम्ही मानाचे कलोऱ्या 7 जणी, पण सगळ्यात लहान कलोरी म्हणजे मी. तर आज माझ्या बहिणीचा चुडाभराचा कार्यक्रम होता, त्याचसोबत तिची मेहंदी पण होती. तर त्यासाठीच आम्ही सगळे तयारीला लागलो. आणि हा बघा माझ्या घराच्या बाजूचा परिसर. तर माझं घर एकदम नदीकाठी आहे, तर खूप सुंदर व्ह्यू आहे आमच्या इकडचा. मेहंदी आर्टिस्ट पण तयारीला लागले, त्याने मेहंदी काढायला सुरुवात केली. आणि ही बघा आमच्या घरची चिल्ली पिल्ली, त्यांची एवढी घाई गडबड मध्ये चालू होती. बघता बघता हातावरची मेहंदी पूर्ण झाली. आता मेहंदी आर्टिस्टला म्हणतात थोडा आराम घ्या, दुपारची वेळ झाली होती, जेवण करून घेऊया. मम्मीनं मस्त असं जेवण बनवलं होतं, आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. तेवढ्यात इकडं बांगड्यावाला काकी पण आल्या होत्या. तर घरातल्यांचं चाललं होतं, मी कुठला घालू बाई, तू कुठला घालते, असं डिस्कशन चाललं होतं. त्यांना म्हटलं तुम्ही जरा बाजूला थांबा, मला नंबर द्या, कारण माझ्या हातामध्ये चुड्याच्या बांगड्या असल्यामुळं मी आत्ता पण चुडाच भरला. आणि बांगड्या भरताना माझी अशी काही फजिती झाली, माझ्या चेहऱ्यावरचं हसू एका मिनिटात गायब झालं. तर इथे बघू शकता, तेवढ्या तिकडं मेहंदी पण सगळी काढून झाली होती. थोड्या वेळात फोटोशूट पण झालं तिचं. खूप सुंदर अशी मेहंदी काढली होती तनुदीदीनी. चला म्हटलं आता आपल्या हातावरती मेहंदी काढून घेऊया. तसं वेळही नव्हता आमच्याकडे जास्त, कारण 5 वाजून गेल्या होत्या आणि बाहेर पावसाचं वातावरण पण झालं होतं. आणि तनुदीदींना रिटर्न पण जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी गडबडीत मेहंदी काढली, पण खूप सुंदर मेहंदी काढली. चहाचं पण टायमिंग झालं होतं, चहा वगैरे घेतला सगळ्यांनी. सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.